गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आपली फर्स्ट इयर BCom लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपला टॉपिक चालू होता पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, ज्याचे आपण सरप्लस कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम्स कंप्लीट केलेले आहेत. आता याच टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशसाठी अजून एक मेथड वापरली जाते आणि त्या मेथडचं नाव आहे मॅक्झिमम लॉस मेथड. ती मेथड आज आपण शिकणार आहोत. म्हणजे आजपासून जी लेक्चर सिरीज आपली चालू झालेली आहे ती मॅक्झिमम लॉस मेथडनुसार या लेक्चर सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला सेपरेट मॅक्झिमम लॉस मेथडचे प्रॉब्लेम्स इथं सॉल्व्ह करून दिले जातील, जिथून तुम्ही ते शिकू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मेथड सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट्स तुम्हाला मिळू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, येऊया आपल्या नवीन मेथडकडे, जो पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशमध्ये आपण शिकत आहोत, मॅक्झिमम लॉस मेथड. मग मॅक्झिमम लॉस मेथडला अजून एक नवीन नावाने ओळखतात, जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जाऊ शकतो. त्या मेथडचं नाव अजून एक आहे नोशनल लॉस मेथड. म्हणजे मॅक्झिमम लॉस इट इज ऑल्सो नोन ॲज अ नोशनल लॉस मेथड. आणि मॅक्झिमम लॉस मेथड काय आहे? तर मॅक्झिमम लॉस इट इज अनदर मेथड टू डिस्ट्रीब्यूट कॅश इन पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशमध्ये आपण जी कॅश डिस्ट्रीब्यूट करतो, तर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी म्हणजे कॅश डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी समटाइम्स दी अनदर मेथड विल बी फॉलो अँड सच मेथड इज नोन ॲज मॅक्झिमम लॉस मेथड. दिस मेथड कॅन बी यूज इन्स्टेड ऑफ सरप्लस कॅपिटल मेथड. म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड ऐवजी काही वेळेस मॅक्झिमम लॉस मेथड सुद्धा वापरली जाते आणि कॅश डिस्ट्रीब्यूट केली जाते आपल्या लायबिलिटीजला. मग मॅक्झिमम लॉस मेथडनुसार कशी डिस्ट्रीब्यूट केली जाते ते आज आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी या मेथडचे काही स्टेप्स सांगणार आहे. त्या स्टेप्स मी इथं बोर्डवर लिहिलेले आहेत. त्या स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या. जर या स्टेप्स तुम्हाला समजल्या तर तुम्ही मॅक्झिमम लॉस मेथडच्या प्रॉब्लेममध्ये कधीच चुकणार नाही. आता मॅक्झिमम लॉसमध्ये काय केलं जातं? तर मॅक्झिमम लॉसमध्ये सुद्धा असेट रिअलाइज केल्या जातात. सरप्लस कॅपिटल मेथडनुसारच आहे, लायबिलिटीचं पेमेंट केलं जातं. परंतु मॅक्झिमम लॉस मेथडमध्ये ज्या वेळेस असेट रिअलाइज केली जाते ती रिअलायझेशन अशी ट्रीट केली जाते, ती रिअलायझेशन त्या रिअलायझेशनला त्या इन्स्टॉलमेंटला असं कन्सिडर केलं जातं की जणू ती इन्स्टॉलमेंट शेवटचीच इन्स्टॉलमेंट आहे, ती रिअलायझेशन शेवटचीच रिअलायझेशन आहे. आता इथून पुढं परत इन्स्टॉलमेंट होणार नाही, परत रिअलायझेशन होणार नाही, परत असेट विकल्या जाणार नाही. म्हणजे प्रत्येक रिअलायझेशनला लास्ट रिअलायझेशन म्हणून कन्सिडर केलं जातं या मेथडमध्ये. मग लास्ट रिअलायझेशन कन्सिडर केलं जातं म्हणजे इथून पुढे आता परत ॲसेट विकला जाणार नाही, म्हणजे परत कॅश येणार नाही, म्हणजे पेमेंट होणार नाही. मग प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये ती लास्ट आहे, पुढं पेमेंट होणार नाही, म्हणजे लॉस किती होणार आहे त्या पार्टनरचा मॅक्झिमम लॉस शोधला जातो. त्या पार्टनरचा प्रत्येक इन्स्टॉलमेंटला मॅक्झिमम लॉस फाइंड आउट केला जातो, त्याला म्हणतात मॅक्झिमम लॉस मेथड. तर मॅक्झिमम लॉस मेथडमध्ये पार्टनरचा मॅक्झिमम लॉस फाइंड आउट करतात, लायबिलिटीचा नाही. म्हणून मॅक्झिमम लॉस मेथडच्या ज्या स्टेप आहे त्या तुम्ही कधी वापरायच्या? जेव्हा सगळ्या लायबिलिटी नील होतील. मग लायबिलिटी कशा नील केल्या जातात? जशा सरप्लस कॅपिटल मेथडमध्ये आपण लायबिलिटी नील केल्या, तशाच लायबिलिटी इथं पण नील करायच्या. आणि लायबिलिटी नील झाल्यानंतर जेव्हा शेवटचं पेमेंट शिल्लक राहील, शेवटचं पेमेंट आपल्याला माहिती आहे कोणतं असतं? पार्टनर्स कॅपिटलचं पेमेंट असतं. आणि पार्टनर्स कॅपिटलचं पेमेंट हा आपला लास्ट पेमेंट आहे, आपला लास्ट पेमेंट आहे. तर पार्टनर्स कॅपिटल पेमेंट हा आपला लास्ट पेमेंट आहे. मग सरप्लसची मेथड आठवा. याच लेक्चर सिरीजमध्ये तुम्ही सरप्लसचे प्रॉब्लेम बघू शकतात. सरप्लसच्या मेथडमध्ये जेव्हा पार्टनर शिल्लक राहतात, लायबिलिटी नील होतात आणि पार्टनर शिल्लक राहतात, तेव्हा आपण पेमेंट काय करतो? तर पेमेंट देण्याची पद्धत होती, आपण सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जातो आणि दोन पेमेंट करतो, ॲब्सोल्यूट सरप्लस आणि प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे सरप्लसच. हे दोन पेमेंट पूर्ण झाले तर त्याच्यानंतरचं एकच पेमेंट आपण करतो, पेमेंट टू ऑल पार्टनर. तर ही पेमेंट करण्याची पद्धत होती सरप्लस कॅपिटल मेथडमध्ये. तुम्ही सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि पेमेंट करा. पण मॅक्झिमम लॉस मेथडमध्ये तसं नाही आहे, कारण मॅक्झिमम लॉस मेथडमध्ये आपण सरप्लसचं स्टेटमेंट बनवणारच नाही. मॅक्झिमम लॉस मेथडमध्ये आपण सरप्लसचा स्टेटमेंट बनवणारच नाही. आपण फक्त एकच स्टेटमेंट बनवणार, पेमेंटचा स्टेटमेंट, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश.
मग काय करायचं? आता सरप्लसचं स्टेटमेंट नाही, सरप्लसमध्ये तर आपण जाऊ शकत नाही, सरप्लस बनवलाच नाही, मग काय करायचं? तर लक्ष द्या, आपल्याकडे एकच स्टेटमेंट आहे पेमेंटचा. सगळ्या लायबिलिटी नील झाल्यानंतर जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील आणि जेव्हा फक्त पार्टनरचं लास्ट पेमेंट शिल्लक राहील तेव्हा तुम्ही या स्टेप फॉलो करा, ज्या स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. आणि टोटल 5 स्टेप आहे. या 5 स्टेप जर तुम्हाला आज समजल्या तर मॅक्झिमम लॉस मेथड तुम्ही कधीच विसरू शकत नाही. म्हणून शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घ्या की काय स्टेप आहे आणि कशा वापरायच्या. तर जेव्हा सगळ्या लायबिलिटी नील होतील आणि फक्त पार्टनर शिल्लक राहतील तेव्हा मॅक्झिमम लॉस मेथडनुसार पार्टनरचं पेमेंट कसं करायचं? तर पहिला मॅक्झिमम लॉस मेथडनुसार पार्टनरचं पेमेंट करण्यासाठी पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट करा. काय कॅल्क्युलेट करा? मॅक्झिमम लॉस. मग मॅक्झिमम लॉस तुम्ही पहिले कॅल्क्युलेट करा. मग मॅक्झिमम लॉस जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचं सूत्र आहे, त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करा. मग मॅक्झिमम लॉसचा फॉर्म्युला मी इथं लिहिलेला आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांनी पाठ करून ठेवा. मग मॅक्झिमम लॉसचा फॉर्म्युला काय? टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. तुमच्याकडे त्या पार्टनरचं किती कॅपिटल आहे तिघांचं मिळून टोटल कॅपिटल, आणि तुमच्याकडे कॅश किती, या अमाऊंट वापरा, मायनस करा, आणि ते मायनस केल्यानंतर कॅपिटलमधून कॅश जी आहे ती मायनस करा. तुम्हाला जे आन्सर मिळेल ते मिळेल मॅक्झिमम लॉस. म्हणजे पहिल्या स्टेपला फक्त मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करायचा. आता दुसरी स्टेप, जो मॅक्झिमम लॉस तुम्ही कॅल्क्युलेट केला तो मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर करा. कुणाला? ऑल पार्टनरला. जो मॅक्झिमम लॉस समजा 50,000 60,000 जो कॅपिटल मॅक्झिमम लॉस तुमचा आला तो मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर करा ऑल पार्टनरला ॲज पर प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे प्रॉब्लेममध्ये दिलेला रेशो, पार्टनरचा रेशो. मग पार्टनरचा रेशो प्रॉब्लेममध्ये दिला जातो 2, 3, 4 जो रेशो दिलेला असेल तो. तर त्या रेशोनुसार प्रत्येक पार्टनरला, ऑल पार्टनरला काय ट्रान्सफर करा? मॅक्झिमम लॉस. ही तुमची दुसरी स्टेप. पहिल्या स्टेपला तुम्ही मॅक्झिमम लॉस सोडवणार, जो मॅक्झिमम लॉस सोडवणार या सूत्रानुसार सोडवणार. जो मॅक्झिमम लॉसची अमाऊंट तुम्हाला मिळाली तो मॅक्झिमम लॉस तुम्ही ट्रान्सफर करा ऑल पार्टनरला ॲज पर प्रॉफिट शेअरिंग रेशो. कॅपिटल प्रॉब्लेममध्ये पार्टनरचा जो रेशो असतो तो प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार त्यांना ट्रान्सफर करा. समजा केलं ट्रान्सफर. मग ट्रान्सफर केल्यानंतर तिसरी स्टेप, जो मॅक्झिमम लॉस तुम्ही ट्रान्सफर केला होता तो मॅक्झिमम लॉस डिडक्ट करा, लेस करा. कशातून लेस करा? फ्रॉम पार्टनर कॅपिटल. पार्टनरच्या कॅपिटलमधून तो लॉस लेस करा. पार्टनरच्या कॅपिटलमधून मॅक्झिमम लॉस जो तिघांना वाटला तो तिथं लेस करा. आता लेस केलं. मग चौथी स्टेप, मॅक्झिमम लॉस तिघांच्या कॅपिटलमधून लेस करा. लेस केल्यानंतर चौथी स्टेप, आता फक्त चेक करा मॅक्झिमम लॉस कशातून लेस केला? प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटलमधून. आता प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटलमधून मॅक्झिमम लॉस लेस केला तर चेक करा रिमेनिंग बॅलन्स. बॅलन्स काय शिल्लक राहतो चेक करा. मग बॅलन्स दोनच प्रकारचा शिल्लक राहील, एक तर पॉझिटिव्ह बॅलन्स किंवा निगेटिव्ह बॅलन्स. म्हणजे तिन्ही पार्टनरचा बॅलन्स मॅक्झिमम लॉस त्यांच्या कॅपिटलमधून लेस केल्यानंतर तिन्ही पार्टनरचा बॅलन्स एकतर पॉझिटिव्ह शिल्लक राहील. पॉझिटिव्ह जर शिल्लक राहिलं तर त्याला म्हणतात सॉल्व्हंट पार्टनर. ज्यांचं बॅलन्स पॉझिटिव्ह राहतो त्याला म्हणतात सॉल्व्हंट पार्टनर. आणि जर एखाद्याचा बॅलन्स निगेटिव्ह आला तर त्याला म्हणतात इनसॉल्व्हंट पार्टनर. तर एक लक्ष द्या, मॅक्झिमम लॉस कॅपिटलमधून लेस केलं. लेस केल्यानंतर तिघांचा बॅलन्स चेक करा. तिघांचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह आला तिघांचा तर मी इथं लिहितो कंप्लीटेड. तिघांचा बॅलन्स, परत माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, तिघां पार्टनरचा बॅलन्स जर निगेटिव्ह, तिन्ही पार्टनरचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह आला, कसा आला? पॉझिटिव्ह, तर इथंच स्टेप कंप्लीट झाल्या. पुढे या स्टेप सोडवायच्या नाही. म्हणजे इथंच संपलं. इथंच संपलं. जेव्हा तिघांचा बॅलन्स काय येईल? पॉझिटिव्ह येईल. तिघांचा बॅलन्स हा पॉझिटिव्ह आला पाहिजे. तिघांचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह आला स्टेप कंप्लीटेड, पुढं सोडवायचं नाही. मग संपलं. पण आता आपण असं कन्सिडर करू, तिघांना मॅक्झिमम लॉस वाटलं, तिघांचा लॉस आपण लेस केला त्यांच्या कॅपिटलमधून, आणि 2 जणांचा बॅलन्स पॉझिटिव्ह आला आणि एकाचा बॅलन्स निगेटिव्ह आला. मग पॉझिटिव्ह म्हणजे सॉल्व्हंट, निगेटिव्ह म्हणजे इनसॉल्व्हंट. आता ज्याचा बॅलन्स निगेटिव्ह आला, एखाद्या जरी पार्टनरचा बॅलन्स काय आलेला असेल? निगेटिव्ह आलेला असेल. समजा मी इथं दुसरा कलर आपण चेंज करूया, समजेल तुम्हाला. एखाद्या पार्टनरचा बॅलन्स काय आला? निगेटिव्ह आला. तिघांचा पॉझिटिव्ह आला तर सोडवायचंच नाही, पुढं संपला, इथपर्यंतच सोडवा. पण एखादा जरी बॅलन्स निगेटिव्ह आला तर ही स्टेप सोडवा, 5वी. म्हणजे 5वी स्टेप कधी सोडवायची? स्टेप 4च आहे,
पण पाचवी स्टेप कधी सोडवायची, जर एखाद्या पार्टनरचा बॅलन्स काय आला, निगेटिव्ह आला. मग एखाद्या पार्टनरचा जर बॅलन्स निगेटिव्ह आला तर काय करायचं, तो निगेटिव्ह बॅलन्स ट्रान्सफर करा. कुणाला ट्रान्सफर करा, पॉझिटिव्ह पार्टनरला. ज्यांचा बॅलन्स पॉझिटिव्ह आला होता त्यांना तो निगेटिव्ह बॅलन्स ट्रान्सफर करा. आणि रेशो कोणता वापरायचा, कॅपिटल रेशो पॉझिटिव्ह पार्टनरचा. मग पॉझिटिव्ह पार्टनरचा कॅपिटल जो असतो त्याच्यावरून तो रेशो काढायचा, हा प्रॉफिट शेअरिंग रेशो वापरायचा नाही. मग कधी, तर ज्याचा एखाद्याचा बॅलन्स जर निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्ह पार्टनरला ट्रान्सफर करा त्यांच्या कॅपिटल रेशोनुसार. आणि जर तिघांचे बॅलन्सेस पॉझिटिव्ह आले तर ही पाचवी स्टेप सोडवायची नाही. तर या पद्धतीने आपण पार्टनरला पेमेंट करतो मॅक्झिमम लॉस मेथडनुसार. मग मॅक्झिमम लॉस मेथडनुसार जेव्हा तुम्ही निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला ट्रान्सफर करतात आणि कॅपिटल रेशो वगैरे फाइंड आउट करतात, मॅक्झिमम लॉस शेअर करतात, या सगळ्या प्रक्रियेला एक रूल ॲप्लिकेबल होतो. तो रूल तुम्हाला परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जाऊ शकतो. त्या रूलचं नाव आहे गार्नर व्हर्सेस मरे. म्हणजे आता जे आपण या पाचही स्टेप शिकलो ना, या पाचही स्टेप कोणत्या रूलनुसार ॲप्लिकेबल होतात, गार्नर व्हर्सेस मरे या रूलनुसार ॲप्लिकेबल होतात. तर या पद्धतीने तुम्ही मॅक्झिमम लॉस सोडू शकतात. या 5 स्टेपनुसार तुम्ही मॅक्झिमम लॉसचं पेमेंट करू शकतात जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील. लायबिलिटी शिल्लक राहिल्या तर लायबिलिटी तुमच्या पद्धतीने पेमेंट करा. पण जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील लास्ट पेमेंट, तेव्हा या मेथडनुसार या स्टेप वापरून तुम्ही पेमेंट करू शकतात. आता उदाहरण म्हणून आपण एक उदाहरण घेऊ आणि या स्टेप वापरून सोडवूया. प्रॉब्लेममध्ये तर आपण सोडवणारच आहोत. आजचा लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. या स्टेप तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि या स्टेपनुसार तुम्ही मॅक्झिमम लॉसनुसार पेमेंट करू शकतात. उदाहरणार्थ आता उदाहरण घेऊ आणि या स्टेपनुसार 2च मिनिटात सोडू. 3 पार्टनर आहे, एक्झाम्पल घेऊ आपण. 3 पार्टनर आहे ABC आणि रेशो दिला, त्यांचा रेशो ABC नावाचे 3 पार्टनर आहे आणि रेशो दिला 2:1:2. आणि असं गृहीत धरा सगळ्या लायबिलिटी नील झाल्या, आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले. तर उदाहरण म्हणून आपण इथं सोडू. समजा पहिला कॉलम कॅशचा, लायबिलिटी नील झाल्या, आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले. मग ABC आणि आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, असं गृहीत धरा लायबिलिटी नील झाले आणि पार्टनर शिल्लक राहिले. पार्टनर शिल्लक राहिले, मेथड कोणती, मॅक्झिमम लॉस. या स्टेप वापरा. पार्टनर शिल्लक राहिले, या स्टेप वापरा आणि सोडवा. मग पार्टनर शिल्लक राहिले, उदाहरणार्थ कॅश, तुमच्याकडे कॅश किती आहे, पार्टनरचं कॅपिटल किती आहे, त्या पद्धतीने आपण बघूया. मग असं गृहीत धरू कॅश आपल्याकडे शिल्लक आहे 10,000. कॅश आपल्याकडे शिल्लक आहे 10,000 आणि पार्टनरचं कॅपिटल काय, तर पार्टनरचं कॅपिटल आपण घेऊया. Aचा 30,000 उदाहरण म्हणून, Bचा 20,000 आणि Cचा 20,000. सगळ्या लायबिलिटी नील झाल्या आणि पार्टनर शिल्लक राहिले. कॅपिटल आहे 30,000, 20,000, 20,000. आता कसं सोडवायचं, तर या स्टेप वापरा. पहिलं मॅक्झिमम लॉस सोडवा. मॅक्झिमम लॉसचं सूत्र काय, टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग टोटल कॅपिटल म्हणजे तिघांचं 30 आणि 20 50, 50 आणि 20 70. मग मला सांगा टोटल कॅपिटल किती, 70,000 मायनस कॅश अवेलेबल, तुमच्याकडे कॅश किती अवेलेबल आहे, 10,000. मग 70,000 मधून 10,000 वजा करा. उदाहरणार्थ इथंच लिहितो मी, मॅक्झिमम लॉस किती आला, 60,000. पहिली स्टेप आपण सोडवली. ML म्हणजे शॉर्टमध्ये लिहिलं मी, मॅक्झिमम लॉस 60,000. किती आला मॅक्झिमम लॉस, 60,000 आला. पहिली स्टेप सोडवली. आता दुसरी स्टेप, जो मॅक्झिमम लॉस सोडवला तो ट्रान्सफर करा कुणाला, ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. मग आपण लिहू ट्रान्सफर टू, शॉर्टमध्ये लिहितो मी, ट्रान्सफर टू ABC. प्रॉफिट शेअरिंग रेशो काय, 2:1:2 हा रेशो दिलेला आहे. 2:1:2. आता किती ट्रान्सफर करायचे, मॅक्झिमम लॉस 60,000. कसे ट्रान्सफर करतात आपल्याला माहिती आहे. मग 60,000 भागिले टोटल रेशो 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. मग 60,000ला 5 ने भाग द्या, 12×5 = 60. 12,000चा एक शेअर आला. मग एक शेअर 12,000चा आला. पहिल्या पार्टनरचे 2 शेअर, 12×2 = 24. 24,000. एकच शेअर आहे म्हणजे 12,000 आणि 2 शेअर आहे 24,000. मॅक्झिमम लॉस आपण ट्रान्सफर केलं, दुसरी स्टेप सोडवली. आता तिसरी स्टेप, डिडक्ट.
तो मॅक्झिमम लॉस लेस करा कशातून, पार्टनरच्या कॅपिटलमधून. ठीक आहे, मॅक्झिमम लॉस लेस करा पार्टनरच्या कॅपिटलतून, अंडरलाईन केली. समजा 30,000 कॅपिटल होता, मॅक्झिमम लॉस 24,000 आला. 30,000 मधून 24,000 वजा करा 6,000. 20,000 मधून मॅक्झिमम लॉस किती आला, 12,000 वजा करा 8,000. आणि 20,000 मधून 24,000 मॅक्झिमम लॉस वजा करा. 20,000 मधून 24,000 वजा होत नाही आणि वजा केलं तर उत्तर शिल्लक राहतं निगेटिव्ह 4,000. म्हणजे स्टेपनुसार आपण सोडवतोय बघा. तिसरी स्टेप मॅक्झिमम लॉस लेस केलं कॅपिटलमधून, उत्तर आलं. आता आलेलं उत्तर चौथी स्टेप चेक करा. मग आलेलं उत्तर ते बॅलन्स चेक करा, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. एचा बॅलन्स पॉझिटिव्ह आला, बीचा बॅलन्स पॉझिटिव्ह आला, पण सीचा निगेटिव्ह आला. सीचा काय आला, निगेटिव्ह. मी तर काय सांगितलं होतं, तिघांचं जर पॉझिटिव्ह आलं तर स्टेप संपल्या, पुढे सोडवूच नका. पण आता एकाचा बॅलन्स निगेटिव्ह आला, सोडवावा लागेल. मग काय सोडवायचं, एकाचा बॅलन्स जर निगेटिव्ह आला तर ही 5वी स्टेप सोडवा. काय 5व्या स्टेपचं नाव, ट्रान्सफर निगेटिव्ह बॅलन्स टू पॉझिटिव्ह पार्टनर. ज्याचं निगेटिव्ह बॅलन्स आलं त्याला पॉझिटिव्ह पार्टनरला वाटा. मग कुणाचं निगेटिव्ह बॅलन्स आलं, 4,000, सीचं आलं. मग सीचा बॅलन्स कुणाला वाटायचा, पॉझिटिव्ह पार्टनरला, सॉल्व्हंट पार्टनरला. कोण आहे, ए बी. मग इथं उदाहरणार्थ फक्त लिहू आपण, ट्रान्सफर टू ए अँड बी. आता ए आणि बी ला निगेटिव्ह बॅलन्स ट्रान्सफर करायचा. मग निगेटिव्ह बॅलन्स किती आहे, 4,000. मग 4,000 ट्रान्सफर करायचे ए आणि बी ला रेशोनुसार. आणि इथं रेशो कोणता वापरायचा आहे, कॅपिटल रेशो. हा रेशो वापरायचा नाही प्रॉब्लेमचा. कॅपिटल रेशो म्हणजे त्यांच्या कॅपिटलचा रेशो. मग एचा आणि बीचा कॅपिटल, एचा कॅपिटल 30,000 आणि बीचा कॅपिटल 20,000. त्यांच्या कॅपिटलवरून रेशो काढा. मग उदाहरणार्थ इथंच सोडवतो, 0 0 कट करा, इक्वल 0. 4 0 कट झाले, 4 0 कट झाले. किती शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो, 3 आणि 2. मग रेशो किती आला, 3 आणि 2. कुणाचा, ए आणि बीचा. मग रेशो लिहा 3 2. आता किती ट्रान्सफर करायचे होते, 4,000. मग 4,000 ट्रान्सफर करा. समजा 4,000 भागिले टोटल रेशो 3 आणि 2 किती, 5. मग 4,000 भागिले 5 करा, कितीचा शेअर आला, 8×45, 800 रुपयाचा एक शेअर आला. रेशोनुसार कसं वाटतं, तुम्ही सगळे शिकलेले आहात. 800चा एक शेअर आला. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती, 3, 8 3 24, 2,400. दुसऱ्याचं किती, 2, 8 2 16, 1,600 दिला, ट्रान्सफर केला. आता ज्यांना तो निगेटिव्ह बॅलन्स ट्रान्सफर केला तो निगेटिव्ह बॅलन्स त्यांच्या बॅलन्समधून लेस करा. मग लेस केलं, समजा 6,000 मधून 2400 वजा केले, शिल्लक राहिले 3600. आणि 8,000 मधून 1600 वजा केले, 6,400. एवढा बॅलन्स शिल्लक राहिलं. आता जो बॅलन्स शिल्लक राहिला तो परत चेक करा. निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला ट्रान्सफर केलं. आता तो त्यांच्यातून वजा केला. आता शिल्लक राहिलेला बॅलन्स चेक करा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, परत चेक करायचं. मग दोघांचं बॅलन्स पॉझिटिव्ह आलं. जिथं बॅलन्स पॉझिटिव्ह आला तिथं स्टेप काय होतात, कंप्लीट होतात. आता जर इथं एकाचा बॅलन्स निगेटिव्ह आला असता ना तर निगेटिव्ह बॅलन्स परत पॉझिटिव्हला दिला असतं आपण. पण आता दोघांचं पॉझिटिव्ह आलं, संपलं. हे उदाहरण म्हणून सोडवतोय आपण, प्रॉब्लेममध्ये सोडवणारच आहोत. फक्त स्टेपवर लक्ष द्या. आता पॉझिटिव्ह आलं म्हणजे संपलं. आता ज्यांचं बॅलन्स पॉझिटिव्ह आलं त्यांनाच पेमेंट करा. मग कुणाला पेमेंट करणार, ए आणि बी. ए आणि बीचाच पॉझिटिव्ह आहे, ए आणि बीलाच पेमेंट करा. मग किती पेमेंट करायचं, एला 3600 आणि बीला 6,400. मग लक्ष द्या, पेड टू ए अँड बी. ज्यांचा बॅलन्स पॉझिटिव्ह त्यांनाच पेमेंट करा. मग इथं कॅशमध्ये आपण, कॅश कॉलममध्येच आपण चुकून लिहिलेले सगळं माहिती असू द्या. 10,000 कॅशमध्ये लिहायचे. त्याच्यापैकी 3600 एला आणि 6,400 बीला अंडरलाईन करायचं आणि बॅलन्स काढायचं. मग कॅश संपली. आता 3600 आणि 6400 कशातून वजा करायचे, आत्ताशी आपण पेड केलं विद्यार्थी मित्रांनो. हे मध्ये जे सोडवलं ना हे सगळं मॅक्झिमम लॉसच्या स्टेप आहे. मग कशातून लेस करायचं, जे पेड केले 3,600 आणि 6,400 ते डायरेक्ट वजा करायचे. कशातून, कॅपिटलमधून वजा करायचे. मग कॅपिटल किती होता, 30,000. 30,000 मधून 3,600 वजा करा. मग 26,400. बीचा बॅलन्स किती, उदाहरणार्थ आपण इथं थोडंसं वरती घेऊया. मग बीचा बॅलन्स किती, कॅपिटलमधून वजा करायचं. 20,000. 20,000 मधून किती दिले, 6,400 दिले, 13,600. आता सीला पेमेंट केलं का, सीला दिलंच नाही. मग सीचा कॅपिटल किती, 20,000. तो ॲज इट इज खाली लिहा.
तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आता कॅश संपली का इन्स्टॉलमेंट वापरा, या पद्धतीने तुम्ही मॅक्झिमम लॉस सोडू शकतात. हे फक्त मी उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलं की एखाद्याचं बॅलन्स निगेटिव्ह आलं, पॉझिटिव्हला ट्रान्सफर करा. मग पॉझिटिव्हला ट्रान्सफर केल्यानंतर हे वजा करायचं, परत यांचं उत्तर चेक करायचं, दोघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, स्टेप संपलं. ज्याचं उत्तर पॉझिटिव्ह त्यालाच पेमेंट करा. मग पे टू ए अँड बी. ज्यांचं उत्तर शेवटी पॉझिटिव्ह शिल्लक राहील त्यांनाच पेमेंट होणार. तर या मेथडला म्हणतात मॅक्झिमम लॉस मेथड आणि याला म्हणतात गार्नर वर्सेस मरे. तर या रूलप्रमाणे तुम्ही ते सोडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, याचा प्रॉब्लेम आपण शिकणारच आहोत, पण मी थेरी लेक्चरमध्येच तुमची कन्सेप्ट क्लिअर करून ठेवली. तर थेरी लेक्चरला जास्तीत वेळ बघा, व्यवस्थित समजून घ्या. मॅक्झिमम लॉसचे प्रॉब्लेम सोडवताना अडचण येणार नाही. थँक्यू.